तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वतः श्यामी शेळके स्वागत करतो. तुम्हाला तर कोणकोणते नंदी आलेले ते दाखवलेले, आता दाखवतो कोणकोणते नंदी गटपात झालेत, किती 1 ते 30 पर्यंत कोणकोणते नंदी गटपात झालेत तर दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आजच्या मैदानात 25व्या गटामध्ये सर्जा बादल ग्रुप म्हैसूर डेरिवली पनवेलकरांचा पाखऱ्या गटपात झालाय आणि चांगली गाडी पळाली. बाईला बेस्ट ऑफ लक करू आणि सीमेसाठी पात्र आहे. दादा कोण पाहिजे होता याला आज? दादा आज चांगली गाडी पळाली, पाखरे आणि KJ पळाल्या. कसं काय नियोजन वगैरे कसं आलं त्याकडून? आता आपला गाडीचं नियोजन अजय शेठ जाधवने केला होता आणि गट क्रमांक 25 मध्ये आपली गाडी पळाली आणि तास क्रमांक 1 वर लागली होती. तर आपला पाखऱ्या बैल हा पब्लिकने पळाला. वैशिष्ट्य त्याचं का त्याला जितकी पब्लिक येत का तो पळतो आणि आमची गाडी चांगली पळाली आज. दादा गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होता आजचा? गाडीचा ड्रायव्हर पण वरचाच होता दादा म्हणून, आणि कुणाल ड्रायव्हर आमचा बिग ड्रायव्हर आहे पाखऱ्या बैलाचा. दादा बेस्ट ऑफ लक करतो सेमीसाठी. धन्यवाद. आज त्यांचा पूर्ण मित्रांनो बघू शकता, संपूर्ण अशी टीम आहे मित्रांनो. समोर बघू शकता कुमार अनिलवाडे, आडिवली कल्याण, मथुर केतना यांचे पिकअप आहे आणि शुभम दादा तिकडे बसले आहेत. आणि आजच्या मैदानात चांगली गाडी पळाली. मथुर 11 मध्ये पळाला आणि त्याच्या जोडला आपला सोनू शेठ भूपतराव कडवकरचाच सिकंदर पळाला. चांगली गाडी पळाली. 11 मध्ये गटपात झाले. सेमीसाठी आता मथुर सज्ज आहे, बघू शकता मित्रांनो. आजच्या मैदानात चांगली गाडी पळाली. दगडू शेठ 36 मध्ये दगडू भाई पण गटपात झाला, त्याला पाणी वगैरे करता येते मित्रांनो, बघू शकता 36 मध्ये एक दगडू शेठ. मित्रांनो आजच्या मैदानात एक चांगली अशी गाडी पळाली. साहिल प्रतिष्ठान द्वारलेकरांचा हरण्या ना लक्ष पळाला. 17 मध्ये एक. आता सेमीसाठी बेस्ट ऑफ लक करू आपण हरण्याला, बघू शकता हरण्या, हरण्याची फॅन फॉलोइंग मित्रांनो करू शकता, बघू शकता आपल्या बाईचा शंभू आलाय इकडे. बाईच बसलाय. बाई काय बोलतो, कसं काय नियोजन आहे आजचा? काय नाही, घरचीच गाडी पालवायची. 70वा गट आहे आपल्या कडनी लागली गाडी. बाई अपेक्षा काय नाही, गट निघो बाई बेस्ट ऑफ. मित्रांनो समोर बघू शकता घाटावर पण एक मैदान गाजवतो आणि इकडे आता मुंबईला पण धुमाकूळ घातलाय असा भूतनाथ आणि तिकडे आलाय विराट. एक चांगली गाडी पळाली, बघू शकता. हे बघा 27 मध्ये गटपात झाला भूतनाथ आणि विराट. हे पूर्ण त्यांच्या सवंगडी इकडे बसले, बघू शकता मित्रांनो. समोर बघू शकता अनशेठ तारेकर यांचा महानगरकरांचा पब्लिकचा विताड आपला वादळ पण गटपात झाला ना, एकदम शांत असा बसलाय, आराम करतो सेमीसाठी. बेस्ट ऑफ लक करू आपण वादळला, बघू शकता मस्त वादळ बसला इकडे मित्रांनो. समोरच बघू शकता आजच्या मैदानात ना एक चांगला असा वासरू गटपात झालाय. चंदर हे बघा मित्रांनो 16 मध्ये एक झालाय. बेस्ट ऑफ लक करू सेमीसाठी याला, जाम डेंजर आहे बैल मित्रांनो. आजच्या मैदानात कॉकटेल पण गटपात झालाय. चांगली गाडी पळाली कॉकटेलची, बघू शकता इकडे. 9 मध्ये एक कॉकटेल गटपात झालेलं, बघू शकता इकडे. दादा कुठला बैल आहे? संभाजीनगर. कसं काय नियोजन आजचा, कसं काय झालं होता नियोजन, कसं काय झालं आज? मुंगला आणि कोण पळाला? कॉकटेल पडला मित्रांनो. 9 मध्ये एक. सेमीसाठी बेस्ट ऑफ लक करू. बघा मुंगला झालता गटपात, चांगली गाडी पळाली. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं आहे घडून आलं? नियोजन भारी झालेलं आहे. आज आपली गाडी ना गटपात झाली मुंबईमध्ये प्रथमच. कसं काय वाटतं आज? आज आनंद वाटतोय. सेमीची कसं काय तयारी? शिवती तयारी चालू आहे आता. तर कॉकटेल बद्दल काय बोलू शकता? आज कॉकटेल एक चांगला असा पळाला. 9 मध्ये 9च्या गटामध्ये होता आणि गटपात झाला. काय बोलू शकता? तर दुसरा बैल आहे ते, ओपन मध्ये पण आम्हाला गॅरंटी होती आपला बैल राहत नाही म्हणून. तर बेस्ट ऑफ लक करू मित्रांनो. कॉकटेल संभाजीनगर करून भरपूर असे मुंबईसाठी भरपूर लांबून आलेत. हे बघा कॉकटेल राजवीर आहे त्यांचाच. त्याचा आता कितवा गट क्रमांक आहे? शेवटच्या गटामध्ये शेवटच्या गटामध्ये का? त्याला बेस्ट ऑफ लक करू. कॉकटेल
मित्रांनो इकडे संभाजीनगरचा मुंगला आणि कॉकटेल गटपात झालता, बघू शकता 9 मध्ये. मित्रांनो बघू शकता खोनीकरांचा घरचा साधना एक चांगली गाडी पळाली. 37 मध्ये गटपात झाले जोडी. ही बघा बघू शकता कंची जोडी काय माहिती नाव. मित्रांनो बघू शकता आजच्या मैदानात संघर्ष योद्धा बिरजा गटपात झालाय. हा बघा बरे 21 मध्ये 1 बघू शकता कसला रॅकेट आहे बिरजा. आणि इकडे भाऊ याचं नाव काय आहे? रायफल. मित्रांनो बिरजांना रायफल पडले, चांगली गाडी पडली बघा दोन्ही नंदे चांगला.